नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलला। तर आता मी गार्डनमध्ये आलो। सकाळपासून घरातच होतो, त्याच्यानं बोर झालतो। दिवसभर दरवाजा लावून कोंडून राहायची सवय नाही, पण एकाएकी करमणार नाही, त्याच्यानं मला काही करमत नव्हतं। दिवसभर घरातच होती झोपलेली लेकरं घेऊन, आणि आता आली गार्डनला। तर मी वाट बघत होती पिऊच्या पप्पाची घरी येण्याची, कामावून। तर म्हटलं ते कामावून घरी आले की नंतर मग जावा फिरायला, पण ते कामावून घरी आले आणि ते मोबाईल आणायला गेले, कारण त्यांचा मोबाईल बाहेर टाकलेला होता दुकानात। काहीतरी मिस्टेक झाली त्यांच्या फोनमध्ये, तर ते आणायला गेले ते फोन। आणि मी आली इकडे मुलांना घेऊन गार्डनमध्ये। मला काही सुचत नव्हतं, कारण माहिती नाही पडली, म्हणजे घरापासून खूप दूर आहे गार्डन। तर मी गल्लीनं आली, अनेक ठिकाणी म्हणजे असं भटकली इथं तिथे। तरी पण मग म्हटलं जाऊ दे, जिथं भटक नव्हती तर तशीच आली तर दिसलं गार्डन। तर आली इथं गार्डनमध्ये। आता टेन्शन आलं मला की घरी कसं जावं, मला तर माहिती नाही, पण चला जसं आलं तसं घरी पण जाऊ। तर हे बघा इथं लेकरं कसे खेळायले, हे बघा इथे लेकरं खेळायले मस्त, त्यांना मजा वाटायली। आणि दिवसभर घरात कोंडून होते, आत्ताच बाहेर आणलं, त्याच्यानं त्यांना खूप मजा वाटायली। तर खूप असे मस्त मस्ती करू खेळायले। बघा किती मस्त आहे, आणि किती मोठी बिल्डिंग आहे इकडे, किती मजले, 15 मजले बिल्डिंग ही। आणि इकडे आता हे लाईट वगैरे लागले, तर आता अंधार व्हायला थोडा। तर चला आता थोडंसं खेळू देते लेकरांना आणि घरी जाते, कारण पहिलेच तर मला माहिती नाही कुठून जायचं ते, कशी तरी येताना भटकत आली। आता कसं जावं तर बघावं लागन परत, नाही तर मग अंधारात डबल प्रॉब्लेम होईल। तर आम्ही निघालो आता घरी गार्डनमधून बाहेर, पण लेकरं काय निघायली नाही तर गार्डनमधून। ते बघा तशीच खेळायली, मी इकडं आली तरी पण ते खेळायले। चाल ना चाल। ते बघा मी घरी चालली, तर मी त्याला म्हणलं राहा तिथं, तर लपून तिथं पिऊ पण आली माझ्या मागं। ईशानू का नाही आली? ईशानू कुठे? हा, ती ईशानी पण आली पळत, निघतच नाही त्या गार्डनमध्ये एकदा घातलं की। दर चप्पल घात।